नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये. आज आम्ही फार्म हाऊस होता पनवेल या ठिकाणी. तर मामांचा 50वा बड्डे आहे, तर त्याच्यामुळे आम्ही चाललो आहोत बड्डेला फार्म हाऊस व आनंदवन फार्म हाऊसला. तर चला जाऊया, तर थांबू नाही तर चला जाऊया. तर मित्रांनो, आता बसलो आहोत रिक्षाला. नाही येऊ आमचा वीर बाय डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायला चाललाय. बघा ट्यूब घेऊन आलाय इकडं. तर चला जाऊया, तुम्हाला सफर कसा आहे तो तुम्हाला दाखवतो मी. चला जाऊया. तर गाईज फुलगुच्छा ना गेलो, फुलगुच्छा आणलाय. हा बघू शकता, बघायला फुलगुच्छा घेतलेला आहे आणि आम्ही आता थांबलेलो बघू शकता दुकानात, उत्तम बुकस्टोर मध्ये थांबलेलो बघू शकता. तर चला भेटूया आपण रस्त्यावर. तर गाई आता गावात आलो आणि गावाचं वातावरण आहे तो एक नंबर आहे. बघा झाडात झाड आहे इथे. वाजेगाव मध्ये आलो आता फार्म हाऊस. तर एक नंबर आहे ना, तिथे झाडं लावलीत ना ती खूप सुंदर. आणि डोंगरचा जो व्ह्यू आहे ना तो एक नंबर आहे. धुक्का पडलाय पूर्ण आणि हवा खूप थंड हवा आहे इथे बघू शकता. तर गाई फार्म हाऊस बोललेलो आहोत बघू शकता. वीर चालली उरी टाका. हा फार्म हाऊस आहे आनंदवन फार्म हाऊस. तर कशी पण करून ऑफरोडिंग करून आलेलो होतो आम्ही फार्म हाऊसला. आणि नैतिक द ब्लॉगर इकडे खावा लागत आहे. आता मामांचा बड्डे आहे इकडे बघू शकतो मी. हॅपी बड्डे. थँक्यू थँक्यू. आता याही आम्हाला दिलेला आहे, स्पॉन्सर केलेला आहे फार्म हाऊस. आणि इकडे गेम खेळत आहेत हे बघा. खावायला खाते बंद झालंय समजा. आता आम्ही आलोत म्हणून नुसते 3 लेस कपवलेले आहेत, 4थी लेस चालू. तुम्हाला फार्म हाऊस रूम टूर देतून चला.
तर गाईत आता फार्म हाऊस खूप सुंदर आहे आणि आता मी चालू स्विमिंग पूल मध्ये पाहायला टाइम नाही म्हणून तिथं फार्म हाऊस बघू शकता. इथे आता मी स्विमिंग पूल आहे, खूप मोठा स्विमिंग पूल आहे फॅमिलीसाठी. तर चला, तर गाईत आता नाईट झालेले आहे. या नाईटचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. फोकस लाईट लावलेले आहेत बघू शकता. तिकडं लाईटिंग मामांचा बड्डे म्हणून लावलेलं आहे लाईटिंग. आणि नाईट व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर दिसते. आता वडापाव खाऊन चाललेला आहे, परत एकदा स्विमिंग पूलमध्ये चाललेलो आहेत. आणि हे आमचे बाबा तुम्हाला दाखवतो. नाईट व्ह्यू आहे, फुल एन्जॉय करणार आहोत. चला, आणि इथे नाईट व्ह्यू लाईटिंग लावलेली आहे बघू शकता तुम्ही. एक नंबर वाटते. तर चला जाऊ, नंतर तुम्हाला भेटतो बड्डेच्या टायमावर. चला आता वडापाव खाऊन गेला आहे. तर चला विजिट करा नक्की आनंदवन फार्मला. आणि इकडे बघा बड्डेची तयारी झालेली आहे, इकडे बघू शकता. आणि आता मी हा रितेश आलेला आहे पनवेलचा. आणि ते सगळ्यांची तर मेकअप चालू आहे बघा. आत्या बघू शकता. आत्या एकदा खतरनाक देतात आत्या. कोण नाही ना हे बघा दिसते व्हिडिओ मध्ये यावाल नाही मांग बघा. तर बॅकग्राऊंडचा आवाज येतो म्हणून मी आता तो गाळलेला आहे. आता आम्ही चालू आहोत बाहेर. तुम्ही बघू शकता इकडे सर्वजण बसले आहेत. ही आमची आहे बघू शकता, पनवेलची आहे. ते बघा मेकअप थोडे आज जास्त थापले आहे बघू शकता तुम्ही बघा. आणि हा बाबू बघा तुम्ही कसा हॅलो करताय तो बघा तुम्ही सुद्धा. किती क्यूट दिसत आहे तो बापू बघा. आणि इकडे सगळी जण बसलेले आहेत, अजून यायचे आहेत बाकी जण. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, काय व्ह्यू खतरनाक दिसते नाईटला. आणि लाईटिंग पण एक नंबर दिसत आहेत. अजूनही लोक यायचे आहेत. तर चला भेटूया. ते बॉईज बघू शकता तुम्ही. तुझे डॅडींचं असलं तरी तुम्ही साधे अशी करायची मेकअप. आणि ते सर्वजण बसलेले आहेत. आणि यात चालू झालेलं आहे ब्लॉक फ्रूट पुन्हा एकदा. हा बघा. तर काय इथे बड्डे सेलिब्रेशन करायची सुरुवात केली आहे. आणि इकडे बघू शकता काय सुंदर केलेलं आहे डेकोरेट. आणि इकडे अजून यायचे आहेत माणसं. आणि ते आलेले आहेत सर्वजण, मतलब आली नाही ते तर यायचे आहेत. आणि इकडे सजावटची सुरुवात झाली आहे बड्डेची. आणि ते बड्डे मतलब मामा आलेले आहेत अजून, त्यांची पण तयारी चालू आहे. तर चला तुम्हाला भेटतो आता बड्डे कटिंगला. चला. काबा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. तर गाईज बर्थडे केक कापून झालेला आहे. आता जेवायला चाललो. इथे बघू शकता पाळण्याला पण लाइटिंग लावलेलं आहे. खूप सुंदर फार्म हाऊस आहे, तुम्ही बघू शकता. व्ह्यू बघा. सर्वच कडे माणसं आहेत. आणि या फार्म हाऊसचं नाव नोट करा, आनंदवन फार्म हाऊस वाजी साईडला आहे. हा बघा. चला तुम्हाला भेटतो जेवल्यानंतर. खूप सुंदर फार्म हाऊस आहे. सो गाईज फायनली आता पार्टी झालेली आहे बर्थडे पार्टी. आता आम्ही घरी चाललेलो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुढे या पुढच्या ब्लॉगमध्ये देखील बाय बाय.